नमस्ते. मी मी रत्नप्रभा दास चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. राणीदास आलं कारण माझं पहिलं पण चॅनल आहे राणीदास, त्याच्यामुळं हा राणीदास आलं, तर त्याबद्दल सॉरी. हा रत्नप्रभा दास ट्रॅव्हल ब्लॉग हा व्हिडिओ आहे. तर आता आपण जात आहोत शिखर शिंगणापूरला. तर आता खूप दिवसातनं आम्ही बाहेर पडलो आहे, कारण रणजित जॉबला लागलेला आहे, त्यामुळं त्याला सुट्टी असेल तसं आता आम्हाला ॲडजस्ट करावं लागतं. कारण आम्हाला कुलदैवताचं दर्शन घ्यायला जायचं होतं, त्यामुळं मग रणजित पण आम्हाला हवंच होतं, कारण ऑल फॅमिली येते ना, मग सगळ्यांचं दर्शन होऊन जातं. त्यामुळं मग आम्ही ऑल फॅमिली मग रणजितच्या सुट्टीनुसार आम्ही म्हणजे कुलदैवताचं दर्शन घ्यायला निघालो. आणि खूप छान वाटत होतं, कारण यावेळेस साहेब पण होते, म्हणजे माझे मिस्टर पण होते. नाहीतर आम्ही तिघंच नेहमी प्रवास करत असतो, मी, माझी मुलगी म्हणजे रणजित आणि विराक्षी. आज आमच्याबरोबर साहेब पण आहेत. तर मग आणि रणजितचं ऑफिस सुटल्यानंतर एकच दिवसाची सुट्टी होती आणि ऑफिस सुटलं 5:30 वाजता. आणि 5:30 वाजता सुटल्यानंतर आम्ही लगेचच, जरा पण वेळ न घालवता लगेचच रात्री 5:30ला निघालो, म्हणजे ह्याला शिखर शिंगणापूरला. आणि खूप लांबचा रन होता. मला तर शक्यच वाटत नव्हतं की इतक्या लवकर, म्हणजे आता आम्ही कधी पोचेल हे टेन्शन होतं रात्री. कारण सकाळी तो ऑफिसमधून आला, जरा पण काही म्हणजे फक्त पाणी पिला की लगेचच आम्ही ह्याला निघालो. आणि ही मिसिंग लिंक हे आहे. तर आम्हाला इथनं लवकरच, म्हणजे हा कनेक्ट रोड असं त्याचं काहीतरी नाव दिलेलं आहे. पण खरं तर ज्यावेळेस तयार होत होतं त्यावेळेस मिसिंग लिंकच होतं. मग आम्ही टनलमधनं आम्ही निघालो. तर असं टनलमधनं जाताना पण असं वाटत नव्हतं की रात्र आहे. किती सगळं लाईटिंग ते एवढं छान मस्त. पण खरं तर हा शूट जे आहे ना, सकाळी व्हायला हवा होता, म्हणजे अजून छान जरा दिसलं असतं. कारण जो नवीन हा कनेक्ट रोड झाल्यामुळे आम्ही शिखर शिंगणापूरला पण बराच टाईम वाचला. परत अजून तिथं पोचायला, आणि तिथून अजून आम्हाला ट्रॅफिक बिलकुल लागली नाही ह्या नवीन रोडवरून. एवढी मस्त मजा येत होती. पण आम्हाला एवढंच दुःख होत होतं की हे सगळं दृश्य पाहण्यासाठी सकाळ हवी होती. पण रणजितच्या वेळानुसार आम्ही निघालो. पण ह्याच्यापर्यंत यायला, ह्या ब्रिजपर्यंत यायला, नवीन झालेल्या ब्रिजपर्यंत यायला आम्हाला म्हणजे रात्र झालीच होती, म्हणजे 7-8 वाजले असतील. हो. तर मग 7 ते 8 वाजले होते. मग त्यातनं पण मग आम्हाला तसंच तर आम्ही तो एन्जॉय घेतला, म्हणजे पाहिलं ते ब्रिज. पण अजून एक वेळेस असं जायचा चान्स आहे, असं आम्हाला वाटतं की एकदा दिवसा हा ब्रिज पाहावा. खूप छान आणि खूप मस्त झालेला आहे. खूप सुंदर झाला आहे हा ब्रिज. तर मग असं हे टर्नल, खूप मोठे मोठे टर्नल झाले आहेत, म्हणे ग्रीनिज बुकमध्ये रेकॉर्ड पण झालं आहे म्हणे ह्या ब्रिजचं, असं रणजित बोलत होता. आणि असू शकेल, कारण खूप म्हणजे खोल दरीतनं वरनं हा ब्रिज घेतलेला आहे. आणि टर्नल पण आहे. टर्नल पण एकदम असं सेफ्टी आहे, असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला मधून जर क्रॉस करायचं असेल तरी पण तुम्ही तिथनं मधून असं टर्न वगैरे घ्यायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते टर्नल केलेले आहेत, यू टर्नसाठी जागा केलेल्या आहेत. आणि मग आम्ही आलो इथं अस्सल व्हेज, नॉनव्हेज, नादखुळा. खरंच हे लोक तर एवढे खुळे ना, मला तर असं वाटायला लागलं उगीच आम्ही ह्या हॉटेलमध्ये थांबलो. इथं जास्त नॉनव्हेज मिळत होतं. आम्ही व्हेज, कारण आम्हाला कुलदैवताचं दर्शन ते घ्यायचं होतं म्हणून आम्ही व्हेजच मागवलं होतं. पण हे लोक बिलकुल लवकर येत नव्हते. फार वेट केला. विराक्षी तर म्हणली मला खायचंच नाही, इतक्या उशिरा कोण जेवणार. आम्ही अर्धा तास वेट करत बसलो होतो. तर अर्ध्या तासानंतर आम्ही काय पनीर कसला काय मागवलं, ह्यांनी दासाहेबांनी मागवलं वांग्याचे भरीत वगैरे असं काय मागवलं. आणि परत मग आम्ही नाराजच होतो सगळे. पण मग आता परत त्याच्यानंतर आम्ही शिखर शिंगणापूरला रात्री 2 वाजता पोचलो. आणि मग हे सकाळचं आहे. आम्ही आंघोळी वगैरे केला, फ्रेश वगैरे झालो सकाळी उठल्यानंतर, आणि मंदिरामध्ये
गेलो आम्ही. हे शिखर शिंगणापूर आमचं कुलदैवत आहे. हे नातेपुते बारामतीच्या जवळचं हे शिखर शिंगणापूर आहे. कारण लोकांना लगेच जमनिंग होते शिखर शिंगणापूर का शनी शिंगणापूर, पण हे शिखर शिंगणापूर म्हणजे महादेवाचं हे मंदिर आहे, कुलदैवत आहे हे आमचं. तर मग इथं आम्ही आलो आणि दर्शन वगैरे घेतलं. आमचा अभिषेक पण केला, आम्ही अभिषेक केला महादेवाचा. आता तो शूट झालं आहे की नाही मला काही कळेना, पण शूट केलं होतं. आणि ते जे होते ना महाराज जे होते ना, त्यांनी आमचं म्हणजे आम्ही जिथं रात्री राहिलो होतो, मुक्काम केला होता तिथं, हे पहा आम्ही मग इथं अभिषेक केला. त्या महाराजांना एवढं काही जमत नव्हतं शूट करायला, पण मी समजते की नशीब एवढं तरी त्यांनी करून घेतलं. थँक्यू त्यांना. त्यांनी कसं तरी आपलं ॲडजस्ट केलं, आम्ही समजून घेतलं. कारण आमच्याकडनं शूट करून दुसरं कोण नव्हतं करायला, त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये शूट करून घेतली. कारण रणजित, विरा, मी आणि माझे मिस्टर आम्ही अभिषेक करायला बसलो होतो. आणि वर्षातनं एकदा खरंच कुलदैवताचं दर्शन घेऊन अभिषेक म्हणजे करायला हवा. आणि खूप छान वाटलं खूप. आणि वर्षातनं जावंच कुलदैवताला. हे मला खूप समाधान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. आम्हाला 3 वर्षातनं आलो आम्ही, म्हणजे यावेळेस आम्हाला जरा लेट झाला होता खरं सांगायचं तर यायला. आम्ही मग ते दर्शन वगैरे घेतलं, अभिषेक झाला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाबा. माझी खूप इच्छा होती की अभिषेक करायचा, म्हणजे पण रणजित काय बोलला नाही, कारण त्याला खूप म्हणजे घाई होती, कारण दुसऱ्या दिवशी ऑफिस पण होतं. पण काय माहिती कसं माझे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य ज्यांना मी हे सगळं श्रेय देते. कारण ऑफिस सुटल्यानंतर तो निघाला, पण त्याच्यानंतर आम्हाला रात्री शिखर शिंगणापूरला पोचवलं. दुसऱ्या दिवशी आमचा अभिषेक करून घेतला. त्याचं श्रेय मी तर सगळं ह्यांना देते, माझ्या स्वामीला देते. अभिषेक करून बाहेर निघालो आणि बाहेर जे नंदी आहेत ना त्यांचं दर्शन घ्यायचं. आणि मग ते म्हणतात की तुमची वारी पोच झाली, मग तिथं पैसे ठेवायचे आणि ते वाजवतात म्हणजे आपले नाव सांगायचं त्यांना. मग ते आपले नाव पूर्ण घेतात आणि मग ते वाजवतात. तर म्हणतात की ह्यांची वारी म्हणजे जसं की राणी नामदेवदास यांची वारी पूर्ण झाली असं म्हणून ते बघा हे इथं वाजवतात. आता प्रत्येकाचं नावं घेतलं, प्रत्येकाचं नाव विचारत होते. माझ्या मिस्टरांचं, माझं, माझ्या मुलाचं, माझ्या मुलीचं, सगळ्यांचं नाव विचारलं आणि प्रत्येकानं नावाने वाजवत होते आणि सगळ्यांची वारी पोच झाली. परत त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये आलो, कारण सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं. अभिषेक करायचा होता म्हणून काय पूजा वगैरे करायची म्हणून आम्ही काही जेवण वगैरे केलं नव्हतं, चहा पिलं नव्हतं. त्याच्यानंतर अभिषेक झाल्यावर आमचे ना हात अगदी लाल लाल झाले होते. त्याच्यानंतर मग मी डोसा मागवला होता, मसाला डोसा, पण होता त्या ठीकठाक त्या मानाने, छान वाटलं, जाऊ द्या. आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो, त्या रूमच्या इथं निघालो. हे बघा रणजित पुढे चाललेला आहे, कारण उशीर झाला म्हणून तो आम्हाला असं नुसतं पळवतच घेऊन चाललेला होता. मग असं चालू असं पायऱ्या पण दिसतं ना, घसरत्या पायऱ्या आहेत, जास्त एवढं हे नाही आहे. मग पायऱ्यात सोडून परत पायऱ्या खाली उतरताना ना जाम भीती वाटायची. म्हणजे ना एकदम सरळ सरळ पायऱ्या आहेत, म्हणजे असं बघितलं तरी भीती वाटते. उतरताना कसं उतरू पडते की काय असं. आम्ही हळूहळू हळूहळू पायऱ्या उतरल्या. मला तर साडीने सुचतच नव्हतं काय ते, रोजची ड्रेस घालायची सवय, पण साडी पूजा करायची म्हणून मी साडी घातली होती, कारण साडीवर पूजा जरा छान वाटते म्हणून. मग त्याच्यानंतर हे खाली ना बली असं महादेव आहेत, माहीत नाही तिथं, पण असे 2 लिंग आहेत, ते बली आहे असं बली म्हणतात. पण आता नेक्स्ट टाईम मी जाईन ना तर मी नक्की त्यांची म्हणजे असं काय आहे ते विचारेन, हे काय म्हणजे पूजा वगैरे आम्हाला तिथं. आणि हे झाड आहे ते वडाचं झाड आहे. तर लहानपणी मी म्हणजे 5वी 6वीत असताना आमची ट्रिप आली होती आणि इथंच जेवायला बसलो होतं ह्या वडाच्या झाडाखाली. पण नशिबाने मला कुलदैवत म्हणून, माझ्या नवऱ्याच्या घरचं कुलदैवत म्हणून मला शिखर शिंगणापूरच भेटलं. जसं का ते काय म्हणजे असं काय माहिती घडून आलं, काय माहिती कसं काय ते. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो पंढरपूरला. तर मग आता आम्ही चाललो आहोत. चला आता आपण पंढरपूरमध्ये भेटूया.
बाय. जय सियाराम.